अधिक मास चतुर्थीनिमित्त मनमाडला विविध गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली। मनमाडचे आराध्य दैवत नीलमणी गणेशासह इंदिरा कॉलनीतील सिद्धिविनायक, IUDP, खाकीबाग, हुडको, विवेकानंद नगर कॅम्प, आझाद रोडवरील चांदीचा गणपती आदी मंदिरात भाविकांनी महापूजा, सामुदायिक अथर्व शीर्ष पठण, आरती व महाप्रसादास दिवसभर गर्दी केली होती। बुधवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रोड, तुफान चौक, रेल्वे स्टेशन समोर तसेच मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्ग येथे एकाच वेळी जेसीबीचा पंजा फिरला। चौथ्या दिवशी 100वर अतिक्रमणे उद्ध्वस्त, काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली। धडक मोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती। विरोधकांनी पक्षपाताचा आरोप केला, मात्र अधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाने काम सुरू असल्याचा दावा करीत मोहीम सुरूच ठेवली। श्रीराम मंदिर इंडियन हायस्कूल भागात मोहीम सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली। नाशिक विधान परिषद निवडणूक महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार येवल्याचे नरेंद्र दराडे यांच्याकडे तब्बल 25 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे। त्यांच्या विरुद्ध 5 प्रलंबित फौजदारी गुन्ह्याची नोंद आहे, मात्र सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय न्यायालयाकडून होणे बाकी आहे। चांदवडच्या राहुळ घाटात क्रेनच्या विचित्र अपघातात लहान मुलांसह 2 जण जागीच ठार झाले। घाटात ब्रेक फेल होऊन अनियंत्रित क्रेनने आयशर कार ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली। अपघातात ॲपे रिक्षा क्रेनच्या पुढील भागात अडकून चक्काचूर झाली। स्थानिकांनी 2 जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10च्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 3 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभाग 10अ मध्ये चौरंगी तर प्रभाग 10अ षटकोनी लढत रंगणार आहे। 20 जून रोजी 2 जागेसाठी मतदान होत आहे। पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना ठाकरे उमेदवार नितीन वाघमारे यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती। मनमाड पाठोपाठ नांदगावमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली। रस्त्यावरील हातगाडे, फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आल्याने मुख्य बाजारपेठेसह शहराने मोकळा श्वास घेतला। यापुढेही अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे। नाशिकच्या कळवणमध्ये पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली। हुंड्यामोख परिसरात 2 गावठी दारू निर्मित अड्ड्यांवर 2200 लिटर रसायने व साहित्य जप्त करीत जणांविरोधात गुन्हे केले। जप्त केलेले रसायन पोलिसांनी नष्ट केले। सटाण्यात कांदा प्रश्नी कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटनांनी आमरण उपोषण सुरू केले। अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करावे, नाफेड मार्फत 3000 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या। धावत्या कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना येवला नांदगाव रोडवरील सोमठाणा शिवारात घडली। प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली। आगीचे अद्याप कारण अस्पष्ट आहे। येवला अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। मनमाडच्या रेल्वे इंजिनिअरिंग कारखान्यात कोल्हा हा वन्य प्राणी आढळून आला। हा कोल्हा कमजोर अवस्थेत होता। रेल्वे विभागाने तात्काळ वन विभागाला माहिती देताच वन विभागाच्या बचाव पथकाने कोल्ह्याला ताब्यात घेत उपचारासाठी कोल्ह्याला नाशिक येथे पाठविण्यात आले। जनश्रद्धा टुडे टॉप 10 बुलेटिन आपल्यास आम्हाला कळवा। जनश्रद्धाच्या बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।